सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11। उमरखेड शहरामध्ये विविध ठिकाणी कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरखेड येथे आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी उमरखेड शहरामध्ये विविध ठिकाणी कामाचे भूमिपूजन आमदार नामदेवराव ससाने व यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। गुलाबसिंह रुडेनगर येथे 32 लाख रुपयांचे सीसीटीव्ही रोड व पेवर ब्लॉक, देव लेआउट मध्ये नाथनगर येथे 50 लाख रुपयांचे सिमेंट रोड, पेवर ब्लॉक व नालीचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 1 मध्ये नाथनगर 32 लाख रुपयांचे पेवर ब्लॉक व सीसीटीव्ही रोड बांधकाम, नाथनगर येथे ओपन पेस मध्ये सिमेंट रोड व पेवर ब्लॉक बांधकाम, नाथनगर मधील प्रभाग क्रमांक 1 मध्ये हनुमान वॉर्ड मधील उद्यान विकसित करणे 25 लाख रुपये, नाथनगर येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये 20 लाख रुपयांचे सीसीटीव्ही रोड व पेवर ब्लॉक बांधकाम, प्रभाग क्रमांक 8 मधील बौद्ध विहार परिसर विकसित करणे व विविध कामं करणं यासाठी 15 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 6 मधील राज डिलक्स जवळ 20 लाख रुपये सीसीटीव्ही रोड व पेवर ब्लॉक बांधकाम, प्रभाग क्रमांक 11 मधील वाल्मिकी नगर येथील वाचनालयाचा विकास करणे 20 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 4 मधील छत्रपती शिवाजी वॉर्ड मध्ये पेवर ब्लॉक बांधकाम करणे अशा अनेक ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला अतुल भाऊ खंदारे, दिलीप भाऊ सुरते, महेश कोळेश्वरकर, दुधेवार सर, ॲडव्होकेट अस्मिता आढावे, वानखेडे मॅडम, सविता पाचकोरे, डॉक्टर तिवरंगकर, गजानन भाऊ मोहोळे, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, शैलेश मुंगे सर, किसनराव वानखेडे, सुरेश काळे, मिथिलेश जयस्वाल व अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। उमरखेड नगर परिषदेमध्ये शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या विभागाचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 10 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचं भूमिपूजन आज दिवसभर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि आमदार नामदेवरावजी ससाने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज संपन्न झाला आहे। उमरखेड शहरातील सर्व विविध प्रभागातील रस्ते, नाल्या या मूलभूत सुविधा ह्या उच्च दर्जाच्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उमरखेड शहरात विविध कामे मंजूर करण्यात आली आहे आणि या सर्व कामांचा भूमिपूजन, लोकार्पण सोहळा सतत चालू आहे। येणारा काळ हा निवडणुकाचा काळ असल्यामुळं एकाच दिवसामध्ये 20-25 भूमिपूजन आम्ही या ठिकाणी करत आहोत। निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये
शहराचा उमरखेड शहराचा चेहरामोहरा या ठिकाणी बदलणार आहे आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अजून काय काय आपल्याला निधी या ठिकाणी शहरात आणता येईल त्या दृष्टीनं आमचा अविरत प्रयत्न आहे.